चलो दिसाले का ते सांगा मला कम्प्लीट. चलो आधी प्रॉपर्टी, भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज आहेत, बट मी त्याच्यातली एकच प्रॉपर्टी घेत असतो, कारण त्या एका प्रॉपर्टीने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एकाच प्रॉपर्टीनं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, म्हणून हीच प्रॉपर्टी घेतो. जर तुम्हाला नंबर ऑफ प्रॉपर्टीज लिहून पाहिजे असतील तर सांगा मला, मी लिहून देईन. बट माझी इच्छा असते की जी प्रॉपर्टी इम्पॉर्टंट त्याच्यावर फोकस करा. त्यांचं म्हणणं आहे की जर इंटिग्रेशन मध्ये समजा बी टू ए असेल किंवा ए टू बी असेल, सध्या मी काय लिहिले बी टू ए, आणि जर समजा एखादा एफ ऑफ एक्स हा फंक्शन असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर ही प्रॉपर्टी काय म्हणते, इंटिग्रेशन बी टू एच ठेवा. इंटिग्रेशन काय ठेवा, बी टू एच ठेवा. फक्त इथं जे एक्स आहे, एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स हे रिप्लेस करा. याचा अर्थ मी प्रॉब्लेम मध्ये समजून सांगतो, टेन्शन नका घेऊ, ठीक आहे. बट एवढं लक्षात ठेवा की इथं एक्सच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचंय आपल्याला, एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स रिप्लेस करायचं, ठीक आहे. आता काय काय लेकरांना वाटत असेल सर काय चालू की कळ नाही गेले, तर लक्ष द्या. ह्याच्यावर फिक्स्ड म्हणतोय, एक 4 मार्काचा क्वेश्चन असतो, आणि तुमचं जर नशीब चांगलं असेल तर 2 क्वेश्चन असतात, ठीक आहे. ठीक आहे, हो सर. हा. फक्त आता मला एवढं सांगा की जे बोर्डवर लिहिले ती प्रॉपर्टी तुम्हाला व्यवस्थित दिसायली का. हो सर. चल लिहून घ्या ही प्रॉपर्टी लिहून घ्या, आणि लिहून झाले की सांगा मला. ठीक आहे, झाली लिहून. अरे लिहून झाली का, हा. आता सगळ्यांचं लक्ष असू द्या, ही प्रॉपर्टी केव्हा वापरायचं, लक्ष द्या रे. ही प्रॉपर्टी केव्हा वापरायचं, जर समजा पहिली कंडिशन इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर रूटच्या टर्म येत असतील, कळालं, कसले टर्म, हा, मग स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल किंवा nth रूट असेल, कितवा का रूट असणार, रूटचं चिन्ह दिसलं आणि इथं लिमिट जर दिसले, असं काही पण लिमिट असतील, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, काही का असणार, तर हा पक्का प्रॉब्लेम कशाचा असतो, हा प्रॉब्लेम कशाचा असतो, प्रॉपर्टीचा. कळाला, प्रॉब्लेम कसा ओळखायचा कळाला का. अबे तुमच्यासाठी चालू तर तुम्ही सांगायचंय हो किंवा नाही. हा. दुसरी कंडिशन ही झाली फर्स्ट कंडिशन. दुसरी कंडिशन, जर इंटिग्रेशन मध्ये वरे साइन असेल डिवाइड बाय खाले साइन प्लस कॉस असेल, किंवा इंटिग्रेशन मध्ये वरे कॉस असेल तेव्हा खाले साइन प्लस कॉस असेल, तर हा पक्का प्रॉब्लेम कशाचा असतो, प्रॉपर्टीचा असतो. लिमिट असायला पाहिजे, ए टू बी किंवा बी टू ए जे काय असेल ते. कंडिशन काय आली, साइन वरे तेव्हा साइन आणि कॉस खाले, किंवा कॉस वरे आणि साइन आणि कॉस खाली असेल, तर हा पक्का प्रॉब्लेम कशाचा असतो, पक्का प्रॉब्लेम कशाचा असतो, प्रॉपर्टीचा. कळालं. आता ह्याच याच्यामध्ये थोडस मी ऍड ऑन करतो, प्लीज रिक्वेस्ट, लक्ष द्या रे. हेच आहे, कधी कधी हाच प्रॉब्लेम थोडा ट्विस्ट विचारतात. इंटिग्रेशन मध्ये
कॉन्स्टंट डिवायडेड बाय 1 प्लस टॅन चा पॉवर असेल कितवा तरी, मग मला सांग टॅनला काय लिहिता येतं रे? साइन बाय कॉस लिहिता येते. मग साइन बाय कॉस काय करायचं? सिम्प्लिफाय करायचं. कळलं का? किंवा 1/1 प्लस कॉट स्क्वेअर असेल इंटिग्रेशन मध्ये, तर हा प्रॉब्लेम कसा असतो? प्रॉपर्टीचा. कळते मी काय बोलायला होते? आणि तिसरी आणि इम्पॉर्टंट कंडिशन दिसाले का? चेक करा. तिसरी आणि खूप इम्पॉर्टंट कंडिशन, तीन फंक्शन जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स आणि इंटू एक्स, एक्स ची एक टर्म, एफ ऑफ एक्स म्हणजे काय पण असू शकते, साइन एक्स, कॉस एक्स, ई रेस टू एक्स, टॅन एक्स काय पण असू शकते, जी ऑफ एक्स काय पण असू शकते. या कंडिशन मध्ये सुद्धा काय करायचंय? या कंडिशन मध्ये सुद्धा प्रॉपर्टी वापरायचं. म्हणजे तिघांच्या गुणाकारामध्ये एक फंक्शन जर एक्स असेल तर, कळलं? प्रॉपर्टी केव्हा वापरायची कळालं का? हो सर. चलो मग पहिला प्रॉब्लेम तुमच्या मनावर घ्यायचा का माझ्या मनावर? माझ्याच मड्यावर. माझी इच्छा होती की तुमच्या मनावर घ्यावं. लिमिट सांगा बरं, लिमिट सांगा, मी बाकीचं लिहितो. हा, ऐकू आलं नाही. देशमुखांची मोहिनी काय म्हणली? जरा हळू बोलती का? कुणाला ऐकू आलं का रे? काय म्हणाली रे? 0 to 1. एवढं कमी घ्यायचं? 0 to 1. उत्तर आधीच सांगतो 1/2 येत असते आणि सकाळच्या बॅचला माहिती आहे हे कसं येते. इनर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स डिवाइड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स प्लस रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. चलो प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या. लिहिलं? आता लक्ष द्या. I is equal to integration of 0 to 1 inner square root of 1 minus x divided by inner square root of 1 minus x plus root x with respect to x. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. कळालं? हो की नाही? कळालं का रे? मग इथे लिहायचं बाय युझिंग ए प्रॉपर्टी. बाय युझिंग ए प्रॉपर्टी. हे प्रॉपर्टी का बरं यूज करायचं ठरवलं? त्याचं रिझन सांगतो. कारण इथं वरे स्क्वेअर रूट मध्ये खाली स्क्वेअर रूट मध्ये टर्म दिसल्या की काय करायचं? प्रॉपर्टी यूज करायची. कुठली प्रॉपर्टी यूज करायची? प्रॉपर्टी काय रे? b2a f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू इंटिग्रेशन b2a f ऑफ काय a प्लस b मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे जिथं जिथं एक्स दिसेल तिथं काय पुटअप करायचं रे? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स पुटअप करायचं. म्हणजे आपल्या प्रॉब्लेम मध्ये चेक करा, एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं? एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं? तर अप्पर लिमिट किती आहे रे? 1 प्लस लोअर लिमिट किती आहे? 0 मायनस एक्स. म्हणजे इन शॉर्ट एक्सच्या ठिकाणी रिप्लेसमेंट काय करायचं? 1 मायनस एक्स. जिथं जिथं या इंटिग्रेशन मध्ये एक्स दिसेल तिथं काय पुटअप करायचं? 1 मायनस एक्स. मग नवीन प्रॉब्लेम काय होईल? चेक करा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलणार नाही. चेक करा हे इंटिग्रेशन कसं आहे? सेम. एक्सच्या ठिकाणी मी जर अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स ठेवलं तरी त्या इंटिग्रेशन दोघा इंटिग्रेशनची व्हॅल्यू कशी असणार आहे? सेम. म्हणून आयला आयच राहील. इंटिग्रेशन चेक करा. 0 to 1 इनर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स दिसलं काय पुटअप करायचं? 1 मायनस एक्स.
होल डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स. चेक करा, जिथे जिथे एक्स दिसायले वाटलं तुम्ही त्याचा कलर नंतर चेंज करतो, प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ एक्सच्या ठिकाणी 1 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी कलर चेंज करतो, चेक करा, मी सबस्टिट्यूशन केलेलं. ठीक आहे, ही येलो कलर मध्ये कन्वर्ट करतो मी, काय रिप्लेस केले ते. ठीक आहे, चलो. म्हणजे जिथे जिथे एक्स दिसेल तिथे काय पुटअप केले मी, 1 मायनस एक्स. मग ह्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचे फक्त. आय इज इक्वल टू 0 टू 1 इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस इंटू प्लस मायनस मायनस इंटू मायनस प्लस होल डिवायडेड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ काय रे, हा 1 मायनस ऑफ प्लस मायनस मायनस इंटू मायनस प्लस आणि हे ऍज इट इज इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. -1 + 1 कॅन्सल, -1 + 1 कॅन्सल. तर इंटिग्रेशन काय राहील, चेक करा. I is equal to काय रे, इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 वर राहील फक्त रूट एक्स, खाली राहील रूट एक्स प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, मग इथे काय करायचं, हे इक्वेशन 1 आणि 2 बनल्यानंतर लगेच काय करायचं, ऍड इक्वेशन 1 आणि 2. ऍड इक्वेशन 1 अँड 2. चेक करा, लेफ्ट साइडला काय रे, आहे, इतर लेफ्ट साइडला काय आहे, तर लेफ्ट साइडची ऍडिशन लेफ्ट साइडला, तर आय प्लस आय हे लेफ्ट साइडची ऍडिशन. राईट साइडची ऍडिशन चेक करा. पहिल्यांदा 0 टू 1 इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिल्या आय ची व्हॅल्यू इकडच्या आणि इकडच्या आय ची व्हॅल्यू चेक करा. इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स डिवाइडेड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग चेक करा रे, ह्या आय प्लस आय ची व्हॅल्यू किती येईल रे, 2i. हे चेक करा, ह्या इंटिग्रेशनची लिमिट आणि या इंटिग्रेशनची लिमिट कशी आहेत, सेम. ह्याचा व्हेरिएबल नाही, ह्याचा व्हेरिएबल सुद्धा कसा आहे, सेम. तर आपण इथे काय करू शकतो, लिमिट इंटिग्रेशनची लिमिट बाहेर कॉमन काढू शकतो. इंटिग्रेशन 0 टू 1 ब्रॅकेट मध्ये काय राहील रे, इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स प्लस रूट एक्स प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. चेक करा, माझं खोटं वाटलं तर अजून सेपरेट इंटिग्रेशन देऊन हेच येणार आहे का. चलो, मग आता चेक करा, ह्याचा डिनॉमिनेटर ह्याचा डिनॉमिनेटर कसं आहे रे. चेक करा, डिनॉमिनेटर कसे आहेत, सेम आहेत, फक्त ऍडिशन मध्ये सिक्वेन्स मागे पुढे झालेली आहे. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर काय करू शकतो, न्यूमरेटरची ऍडिशन असेल ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन. 1 मायनस एक्स प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. चेक करा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कसं आहे रे, सेम. काय होईल रे, कॅन्सल होईल. मग आय 2i इज इक्वल टू लिमिट 0 टू 1 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. वरचं खालची टर्म जर कॅन्सल झाली तर उरतंय का, 1. 1 चं इंटिग्रेशन काढायचं इथं. 1 चं इंटिग्रेशन किती येतं रे, एक्स. एक्स लिमिट का 0 टू 1. मग काय करायचं, एकदा अप्पर लिमिट एकदा लोअर लिमिट. 1 मायनस 0. आता थोडीशी जागा नाही, इकडे लिहितो मी, चेक करा. हा 2i ची व्हॅल्यू किती आली रे, 1. बट मला 2i ची व्हॅल्यू काढायची का, नाही, मला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, आय ची. इकडचा 2 फक्त तिकडे घेऊन जा, आय ची व्हॅल्यू येईल 1 डिवाइड बाय 2. हे तुमचं फायनल आन्सर असेल. आणि अशा प्रॉब्लेमचा आन्सर बघायचा असेल तर डायरेक्टली इथंच कळते मला. अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट मायनस करायचं, अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट मायनस करायचं, त्याला 2 ने डिवाइड करायचं, आन्सर ते असते. इथं 1 मायनस 0 1, 1 डिवाइड बाय 2 1 बाय 2, फायनल आन्सर 1/2. क्लिअर आहे. आणि हे परीक्षेला 100% क्वेश्चन असतो. ठीक आहे, चलो. ऑनलाईन वाले कोणाला काय डाऊट, कोणाला काही डाऊट आहे का, कळाला. प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम कसे ओळखायचे कळालं. चलो लिहून घ्या, झाले लिहायचं की सांगा मला.
चल लिहा लवकर, लिहिणं झालं की सांगा. झालं नाही अजून? वा वा, छान. चलो, ऑनलाईन वाले झालं का रे? हो सर. चलो नेक्स्ट प्रॉब्लम. हा, लिमिट कुणाला सांगायची इच्छा आहे का? फाइव टू फोर टास्क सांगू नका. 5 to 4 सांगितल्यानंतर निगेटिव्ह उत्तर येते. घ्यायचं इच्छा असेल तर कशाला घेतो मी, काय अडचण नाही. पण उत्तर निगेटिव्ह येते, -1/2 येते. 3 to 4 म्हणजे 1/2 उत्तर. आबे लिमिट वेगळे सांगा, जवळ जवळचे काय आहे एवढं. 1 to 5 घेऊ का? तुमच्या एवढे नालायक लेकरे माझ्या जिंदगीत कधी बघितले नाही. 1 to 7 आता चेंज करणार नाही. 1 to 7 इन अ स्क्वेअर रूट ऑफ, इन अ क्यूब रूट ऑफ x डिवाइड बाय इन अ क्यूब रूट ऑफ 8 minus x plus इन अ क्यूब रूट ऑफ x with respect to x. चलो झालं. इकडं लक्ष द्या प्लीज, रिक्वेस्ट. मी 10 वेळेस सांगतोय की हे प्रॉब्लेम परीक्षेला पडतात म्हणजे पडतातच. तरी पण तुम्ही जर याला इग्नोर करत असाल तर हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला काही अडचण नाही. मी फक्त एवढंच सांगू शकतो की हा प्रॉब्लेम परीक्षेला 100% असतो म्हणजे असतोच. आय इज इक्वल टू या टाईप शिवाय पेपर कंप्लीट होत नाही. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. बरं, हा प्रॉब्लेम प्रॉपर्टीचाच आहे कसं काय ओळखायचं? तर त्याचं रिझन सांगितलं मी, की जर समजा न्यूमरेटर मध्ये रूटच्या टर्म आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा रूटच्या टर्म असतील आणि जर समजा
लिमिट दिलेली असतील तर हा पक्का प्रॉब्लेम करायचा असतो प्रॉपर्टीचा. मग प्रॉपर्टी कोणती वापरायची ते पण लिहितो मी. ठीक आहे, इथे लिहायचं बाय युझिंग ए प्रॉपर्टी. बाय युझिंग ए प्रॉपर्टी. बाय युझिंग ए प्रॉपर्टी. प्रॉपर्टी कोणती? जर इंटिग्रेशन मध्ये ए टू बी लिमिट असतील आणि एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर काय करायचं, याचेच लिमिट असेच ठेवायचे ए टू बी. फक्त एक्सच्या ठिकाणी काय करायचं, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स ठेवायचं. म्हणजे काय करायचं, एक्सच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं, इथं लक्षात रे, इथं अप्पर लिमिट किती आहे रे, इथं अप्पर लिमिट किती आहे 7, लोअर लिमिट किती आहे 1 मायनस एक्स. म्हणजे किती रिप्लेस करायचं एक्सच्या ठिकाणी, जिथं जिथं एक्स दिसेल तिथं काय पुटअप करायचं, जिथं जिथं एक्स आहे तिथं काय रिप्लेस करायचं 8 मायनस एक्स. इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलेल का, या प्रॉपर्टीनुसार तर म्हणणं आहे त्यांचं की बदलणार नाही. मग काय करायचं, इथे चेक करा रे, आय ला आय, इंटिग्रेशन ऑफ 1 to 7 ला 1 to 7, फक्त रूट ला रूट, एक्स दिसला रे दिसले काय पुटअप करायचं 8 मायनस एक्स डिवायडेड बाय, इथे इन क्यूब रूट ऑफ, हा 8 ला 8 आणि एक्स दिसले काय पुटअप करायचं 8 मायनस एक्स प्लस इन क्यूब रूट ऑफ एक्स दिसले काय पुटअप करायचं 8 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी वाटलं तर जिथे जिथे मी रिप्लेस केले तिथे तिथे मी कलर चेंज करतो, चेक करा. एक्स दिसलं तिथं काय रिप्लेस केलं मी 8 मायनस एक्स, एक्स दिसलं तिथं काय पुटअप केलं मी एक्स मायनस एक्स, आणि जिथे जिथे एक्स दिसले तिथे काय पुटअप केलं चेक करा 8 मायनस एक्स. इथपण कोणाला काय अडचण आहे का, 1 to 7. ए यार जाऊ दे, ते नंतर वाच, जाणार नाही ते पळून कुठं. हा इन क्यूब रूट ऑफ, उग ते सिरियस असल्यासारखं दाखवलं इब्राहिम आज, काही सिरियस नाही ते. इन क्यूब रूट ऑफ 8 मायनस मायनस इंटू प्लस मायनस मायनस इंटू मायनस प्लस आणि प्लस इन क्यूब रूट ऑफ 8 मायनस एक्स. चलो प्लस 8x आणि मायनस 8 काय होईल रे, कॅन्सल होईल. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to 7, 1 to 7 इकडे जर आहे इन क्यूब रूट ऑफ 8 मायनस एक्स डिवायडेड बाय इन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस इन क्यूब रूट ऑफ 8 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. मग काय करायचं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ऍडिशन करायची. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची काय करायची ऍडिशन. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2, ज्याला इंग्लिश लिहिते त्यांनी लिहायचं ऍड इक्वेशन 1 आणि 2. ज्याला इंग्लिश लिहायचं त्यांनी काय करायचं ऍड इक्वेशन 1. आपल्याला येत नाही, आपण इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करून द्यायचं, मॅथमॅटिक्स मध्ये लिहिलं. मग लेफ्ट साइडची ऍडिशन लेफ्ट साइडला, ए जळकोटे सरकार तुम्ही खुश व्हायचं कारण काय याच्यात, हा काही केलं का नाही ना. हा लेफ्ट साइडची ऍडिशन लेफ्ट साइडला आय प्लस आय, लेफ्ट साइडची ऍडिशन काय आय प्लस आय, ठीक आहे. आणि राईट साइडची ऍडिशन राईट साइडला. ही जी टर्म आहे ती ऍज इट इज लिहायची तिकडं. आता मला कंटाळा आलाय तर मी असल्या गोष्टी करणारच. ही टर्म इथं, ठीक आहे, प्लस प्लस कोणती रे, वरची जी टर्म आहे डबल डबल. मी हे रूट आणि क्यूब रूट लिहायचाच कंटाळा येते मला, दुसरं काय नाही, म्हणून मी हे डायरेक्ट लिहिलं. कुणाला काय अडचण आहे का. लेफ्ट साइडची ऍडिशन लेफ्ट साइडला, राईट साइडची ऍडिशन राईट साइडला. चेक करा रे, इंटिग्रेशनची लिमिट कशी आहेत सारखे आहेत, व्हेरिएबल कसे आहेत सारखे आहेत, तर ते कॉमन काढू शकतो आपण, कॉमन काढू शकतो. आणि लेफ्ट साइडला आय प्लस आय 2i. अबे तुम्ही खुश व्हायची गरज नाही, पप्पा खुश व्हायला पाहिजेत. 2i, हा आपण खुश होऊन काय फायदा, आपल्याला 2i भेटून काय फायदा, हा पप्पा खुश 2i म्हणून, हा चल होय आपण खुश होऊन काय फायदा आहे का, तरी तुम्ही खुश व्हायलात कशामुळे मला माहित नाही. 1 to 7 इंटिग्रेशनची लिमिट बाहेर काढली. ही जी टर्म आहे ती ऍज इट इज रिपीट लिहायची.
आता मला कंटाळा आलाय म्हणून हे सगळे चोचले चालू आहेत. ठीक आहे. हा मी असलंच करणार, ते लय द रूट काढावं लागतं असं लिहायला लिहून कंटाळा येते. ही जी टर्म आहे ते ऍज इट इज, हा प्लस प्लस हा इथली जी टर्म आहे ही रूट वाली ती टर्म ऍज इट इज विथ रिस्पेक्ट टू इथपण कोणा काय अडचण. मग इथे चेक करा रे, प्लीज रिक्वेस्ट गडबड करू नका. हे 1 to 7 दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे रे, सेम. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर न्यूमरेटरची ऍडिशन असेल ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल सबस्ट्रॅक्शन होते. म्हणजे ही जी टर्म आहे ही टर्म डिनॉमिनेटर मध्ये ऍज इट इज लिहायची आणि न्यूमरेटर मध्ये ऍडिशन असेल ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल सबस्ट्रॅक्शन, म्हणजे ही टर्म ऍज इट इज. चेक करा, न्यूमरेटरची टर्म ही जी टर्म आहे रूट क्यूब रूट ऑफ एक्स आणि प्लस क्यू रूट ऑफ 8 मायनस एक्स. ठीक आहे, इथपण कोणाला काय अडचण आहे का? चेक करा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कसं आहे रे, सेम, कॅन्सल आउट होऊन जाईल. मग राहायला किती हो, 1. म्हणजे 2i ची व्हॅल्यू किती आली, 2i ची व्हॅल्यू आली इंटिग्रेशन ऑफ 1 to 7 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. चलो 1 चं इंटिग्रेशन सांगा. 2i इज इक्वल टू काय असतंय एक्स, लिमिट 1 to 7 म्हणजे 2i इज इक्वल टू 7 मायनस 1. 2i इज इक्वल टू किती आला 6. मग इथं काय पाहिजे रे, 2i इज इक्वल टू 6 तर i इज इक्वल टू किती 6 डिवाइड बाय 2. तर i ची व्हॅल्यू किती आली 3. चेक करा, प्रॉब्लेम बघितल्या बघितल्या तुम्हाला उत्तर सांगता आलं असतं का? येस. बरं परीक्षेत डायरेक्टली उत्तराला मार्क पडत नाहीत, फक्त ते क्रॉस चेक करण्यासाठी आहे आपलं उत्तर बरोबर आहे का नाही. ते कसं चेक करायचं, वरचं लिमिट मायनस खालचं लिमिट डिवायडेड बाय 2, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवाइड बाय 2. कळलं? हे असले JEE ला एखादा क्वेश्चन असते, एवढा सोपा नाही, समजून घ्या. कळलं? लिवा लिहू, नुसते रूट काढून काढून परेशान होते लेकरू. तर आता वही काढायची तयारीत आहे, पेन काढायची तयारीत आहे. पेन नाही याच्याकडे. नवीन वही, ते नवीन वहीचं मुहूर्त कालचा होता. काल केलास का लेक्चर? केलं नाही. 1 ते 7 केलास का? 7 ते 10. हा हा, महाशिवरात्रीचा सेम टाइम. नखरे घरात बसून ऑनलाईन करा, काय अडचण नाही. बट हा याच मग कुठं काय 7 ते 10. हा उद्या संध्याकाळची बॅच फक्त ऑनलाईन होईल. मी ऑनलाईन मध्ये लिक पुरे येता मला 5 जण बोलता येणार. हा ए नको, उद्याचा तुझा जीव किती, बोलतो किती. हा मला भीती वाटते, मी जर वजनदार बोललो हे दबून मेले तर काय करायचं. हा चलो, उद्या संध्याकाळचा जो क्लास असेल तो फक्त आणि फक्त ऑनलाईन असेल. टॅबवर घेणार आहे, मी गावाकडे जाणार आहे. हा महाशिवरात्रीला येणार आहे, इथं क्लास घेऊन जाणार आहे. हा सीचा नाही, डायरेक्टली महाशिवरात्री नंतर. तुमच्यासाठी मी कॅन्सल करायला लावलं, ते माणूस गेले बाहेर आणि पुन्हा तू फोन केलास दुपारी. सिरियसली सांग का, त्यांनी मला लई शिव्या दिल्या आधी सुरुवातीला, सुट्टी दिल्या तुला कळते का नाही किती सुट्ट्या झाल्यात वगैरे वगैरे, लई शिवाय दिल्या. मी म्हणलं तरी पण लेकर आता आहेत, आता तेच ऑफलाईनला येतात मेन. सर जाऊ द्या नंतर घ्या दिवस, महाशिवरात्री नंतर. त्यांनी हो म्हणले, ठीक आहे, सकाळी 9-10 वाजता शिव्या खाऊन. हा मी शिव्या खाऊन. हा आणि याच्यानंतर 2-2:30 ह्याचा कॉल आला. किती वाजता? 12:30-1 काहीतरी आलं त्याच्यानंतर, की सर क्लास घ्या. मी ठीक आहे, त्यांना डबल कॉल केला मी, असल्या शिव्या दिली त्यांनी सांगितले तू म्हणलास म्हणून मी काय कुठतरी ते महाशिवरात्रीला कुठं जायचं ठरवलं म्हणलं. त्यांनी मला सांगा, त्यांनी मला लगेच महाशिवरात्रीचा प्लॅन केला. म्हणलं सोमवारी आज क्लास होईल,
पुन्हा उद्या अजून सुट्टी आणि पुन्हा अजून उद्या सुट्टी. त्याच्यापेक्षा आज सुट्टी देतो म्हणून त्यांनी आधी 10-20 शिव्या दिल्या मला भारी भारीवाल्या. तुम्हाला मजाक वाटते आता. हा काय झालं? सीच्या सरनी शिव्या दिले बे मला. मी त्यांना सुट्टी द्यायला लावली. हे MDA चे काहीतरी त्यांची गॅदरिंग होती त्यामुळे सुट्ट्या द्या म्हणून. ते तसलं काही सांग नका आता मला. 28-22 हा ऐका रे झालंय. पांचट गप्पा झाल्या. हा शांत बस आता. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 3 दिवस सुट्टी द्यायची का मग? सी ला येणार सर. नको नको सुट्टी नको. सुट्टी नको रे. हा आणि आपल्या सकाळचा सिलेबस आहे ते 5 मार्चला संपणार आहे. संध्याकाळच्या बॅचचा तुमचा काही भरोसा वाटत नाही रे मला कोणत्या गोष्टीचा. ठीक आहे. चलो झालं हे. अबे झालं का नाही? बरं असले प्रॉब्लेम आला तर करता का? सेम टाईप आहे. हा तुम्ही एक प्रॉब्लेम तुम्ही सांगा. हा सांगा लिमिट सांगा रे. हा असं काय नाही बरं का. वरचा लिमिट छोटा आणि खालचा लिमिट जर मोठा सांगितलं तर उत्तर फक्त निगेटिव्ह येते. ते मला नको वाटतं निगेटिव्ह उत्तर लिहायला म्हणून मी घेत नाही. बी पॉझिटिव्ह. हा सांगा लिमिट सांगा. कोण आहे ते छक्कों का बादशाह? हा लिमिट सांगा रे. तुमचा ऐकणार नाही. ऑनलाईन वाल्याचा ऐकणार आहे मी. हा ऑनलाईन वाले लिमिट सांगा रे. ऐकत नाही तुझं. हा शांत रे शांत. पांचट गप्पा नको. शांत म्हणल्यावर शांत. लिमिट मायनस बी चालतात. काही अडचण नाही. ते मायनस घेऊ वाटत नाही मला फक्त. हा तर कुणाचं तर म्हणणं आहे 3 ते 4. 3 ते 4 म्हणल्या उत्तर काय ते 1/2. ठीक आहे. अरे कळालं का? कळते का रे? चलो मग प्रॉब्लेम लिहून देतो मी. प्रॉब्लेम लिहून घ्या. हा प्रॉब्लेम आहे इन किती क्यूब रूट करू का साधा रूट करू? किती घ्या. 7 - x डिवाइड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ x प्लस इनर स्क्वेअर रूट ऑफ 7 - x विथ रिस्पेक्ट टू x. तुमचं तुम्ही करायचंय. उत्तर 1/2 येते. अजून एखादा घ्यायचंय असंच. होमवर्क देऊ का? मी लिहिणार नाही बे. कंटाळा मला आता. नवा चॅप्टर नाही अजून. याच्यामध्ये टाईप येत अजून दुसरा. हे झालं का रे? हा महाशिवरात्र त्याच्या पुढचं. हा महाशिवरात्रीला जास्त वेळ घेणार नाही. ऐका रे महाशिवरात्रीला जास्त वेळ नाही. 1 ते 10 होऊन जाईल. ठीक आहे. आणि जर लवकर आलं तर लवकर. कारण लई सोपा पार्ट आहे. पहिला पार्ट लई अवघड होता. 7 ते 10 सकाळी 7 ते. हा मी गावाकडून येणार आहे. आबा बाबा नाही कळलं. 7 ते 10 झालं. हा ऑनलाईन वाले करता का रे? हा जर इंटिग्रेशन मध्ये π/3 टू सॉरी π/3 टू π/6 टू π/3
साइन ऑफ एक्स डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स प्लस कॉस ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स जर असेल तर हा प्लीज रिक्वेस्ट लक्ष द्या, कोणी लिहायची गडबड नको करू. या टाईपवर 100% एक प्रॉब्लेम असतो, फक्त टाईप ओळखता आला पाहिजे. पहिल्यांदा जर न्यूमरेटर मध्ये रूट डिनॉमिनेटर मध्ये रूटच्या टर्म आल्या तर पक्का प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आहे. आणि इथे जर समजा साइन आणि खाली साइन प्लस कॉस किंवा वरे कॉस आणि खाली साइन प्लस कॉस असेल तर पक्का काय असते, प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम असते. हा ह्याच्यामध्ये कधी कधी यंथ पॉवर बी असते. यंथ पॉवर म्हणजे काय, मे बी हा पॉवर 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 5 किती बी नंबर असू शकतो. किंवा वरे स्क्वेअर रूट मध्ये साइन एक्स, खाले स्क्वेअर रूट मध्ये साइन एक्स आणि स्क्वेअर रूट मध्ये कॉस एक्स, तरी बी चालते. त्याला पॉवर 1/2 म्हणतो आपण. क्यूब रूट असू शकतो, काही असू शकतं. हा एन जी पॉवर आहे बघ इकडे, तिच्याकडे काय रे बघण्यासारखं. हा नाव फक्त प्रेम आहे त्याचं, त्यानं काय देत नाही आणि ते घ्यायचं बी नाही. हा हा बस. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो, अजून भारतात कायदा आला नाही. हा सांगणं काम आहे माझं, ठीक आहे. बाहेर देशात कायदे आहेत, भारतात अजून कायदा नाही. हा ठीक आहे. हा हा बोल. हा काय करे मग इथं काय करायचं ते सांगतो. हे जे इंटिग्रेशन आहे, प्लीज 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 रिक्वेस्ट लक्ष द्या रे, हे जे इंटिग्रेशन आहे ते ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचं. आणि आणखीन एक गोष्ट क्लिअर सांगतोय, लई फडफड करू नका, शिस्तीत विकेट जाते बरं का. कळत नाही तुम्हाला की सर एवढं तर सोपं होतं, आम्हाला कसं काय कळलं नाही, कळत नाही कधी कधी. त्यासाठी प्लीज रिक्वेस्ट नीट लक्ष द्या, गडबड करू नका. इथं यंथ पॉवर असेल तरी चालतंय. एन पॉवरच्या ठिकाणी काय असू शकते, 2 3 4 5 7 काही पण असू शकते, 1/2 1/3. बरं सगळ्यांचा पॉवर कसा झाला पाहिजे, सेम. तर काय करायचं, ह्याला इक्वेशन नंबर 1 करायचं. हा रामबाबू नको, हाईच पोरीच सॉरी, दिसायला तर पोरासारखंच आहे, बरं गुण एक बी पोरासारखे नाहीत. बाय युजिंग ए प्रॉपर्टी, बाय युजिंग ए प्रॉपर्टी. प्रॉपर्टी कोणती, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स च्या ठिकाणी एक्स इज रिप्लेस्ड बाय अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. या केसमध्ये, वरच्या केसमध्ये एक्स च्या ठिकाणी अप्पर लिमिट π/3 प्लस लोअर लिमिट π/6 मायनस एक्स. कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे अशी अपेक्षा, आणि मला तर जमते. π/2 मायनस एक्स येत असते. वाटलं तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, करून देऊ. वाटलं मीच केल्यावर तुम्ही काय करणार, बघत बसणार. अबे बैताडा बेरी शिकू का आता तुला मी, हा कॅल्क्युलेटर करतो, कॅल्क्युलेटर. हा चला मग इथे चेक. हा मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशन π/6 टू π/3. इकडे लाग जा रे, साईनचा यंथ पॉवर म्हणजे काय असं, साइन π/2 मायनस एक्स चा कितवा पॉवर, nth पॉवर. ठीक आहे, मी साईनचा पॉवर येण्यापेक्षा डायरेक्टली पूर्ण अँगल. एक्स च्या ठिकाणी काय रिप्लेस केलं रे, मी कलर चेंज करू का, नंतर चेंज करतो. डिवाइड बाय काय रे, साइन ऑफ हा π/2 मायनस एक्स चा nth पॉवर प्लस कॉस ऑफ π/2 मायनस एक्स चा nth पॉवर विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी काय केलं चेक करा, जिथं जिथं एक्स दिसते तिथं काय पुटअप केलं रे, जिथं जिथं एक्स दिसते तिथं काय पुटअप केलं, प्रॉपर्टी नुसार पुटअप केलं का चेक करा.
इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? बरं, इथं किती जणांना 90 इफेक्ट माहितीये? 90 इफेक्ट, 90 इफेक्ट. 90 मुळे काय होत असते? चेंज होत असते. 90 मुळे काय होत असते? चेंज होत असते. मग काय होतंय? साईनचा कॉस आणि कॉसचा ह्याचा nth पॉवर. हा, साईनचा कॉस आणि कॉसचा साईन. एवढं तर ट्रिग्नोमेट्री माहित असेल का नाही? मी सांगायलो की 90 मुळे काय होत असते? बघ, हे पाय बाय 2 म्हणजे किती असते? पाय म्हणजे 180. 180 डिवाइड बाय 2 म्हणजे 90. 90 मुळे काय होते? लक्षात ठेवायचं, बदलते. कोण बदलते? साइन आणि कॉस. साइनचं काय होतंय? कॉस आणि कॉसचं काय होत असते? साइन. कळालं? पक्का? मला इक्वेशन नंबर 2 मिळालं. मग थोडं पप्पाला खुश करायचं. हा हा, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 काय करायचं? आय प्लस आय लेफ्ट साइडला. ऑनलाईन मध्ये जर कोणी लाऊडस्पीकर लावून जर ऐकत असेल तर त्यांनी थोडस कमी व्हॉल्यूम करून ऐका. पप्पा ऐकायचे, खुश व्हायचे. 2 आय लेकरांना आणलं म्हणून कॅल्क्युलेशन मध्ये आणलंय बरं. हा, काय रे? लिमिट पाय बाय 6 टू पाय बाय 3 ऍज इट इज मी कॉपी पेस्ट करणार. आळशी माणूस. ठीक आहे. प्लस हा, इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 6 टू पाय बाय 3. तुम्हाला काय अडचण आहे का रे? मग दोघांचे लिमिट आणि दोघांचे व्हेरिएबल कसे आहेत रे? लिमिट आणि व्हेरिएबल सेम असेल तर लिमिट कॉमन काढू शकतो, हा की ना? मग इंटिग्रेशन पाय बाय 6 टू पाय बाय 3. ब्रॅकेट मध्ये काय करायचं रे? हा, साइन ऑफ साइन रेस टू n हा नको, तुम्ही काय म्हणणं गेले, मी पण म्हणणं गेले. हा, म्हणताच नाही रे. चलो, हे कळालं का रे? चलो, मग दोघांचे डिनॉमिनेटर कसे आहेत रे? सेम आहे. तर न्यूमरेटरची ऍडिशन असेल ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन असते. मग इथं चेक करा, मी थोडस कुठली टर्म लिहू रे? हीच लिहितो. हे कळालं का ते सांगा. चेक करा, डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची ऍडिशन असेल ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन. हे व्हॅल्यू कुणाची आहे? 2i ची. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल आउट होऊन जाईल. तर 2i इज इक्वल टू किती रे? पाय बाय 6 टू पाय बाय 3 1 विथ रिस्पेक्ट. इंटिग्रेशन अवघड आहे का सोपं? इंटिग्रेशन फक्त इथं काढायलो, अख्खं कुठंच काढलं नाही. आणि तरी बदनाम कोण आहे? इंटिग्रेशनच. पाय बाय 6 टू पाय बाय 3. तर इथं लिहितो मी 2i इज इक्वल टू, एकदा अप्पर लिमिट ठेवा पाय बाय 3 मायनस एकदा लोअर लिमिट ठेवा पाय बाय 6 वजाबाकी करा. हा, किती आलं रे? पाय बाय 6 येते का चेक करा. ठीक आहे, इकडचा 2 तिकडे मल्टिप्लाय घेऊन जा, तर काय येईल? पाय बाय 12. म्हणजे आन्सर किती आलं? i इज इक्वल टू पाय बाय 12. अवघड आहे. बरं, प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम कसं करायचं लक्षात ठेवा बरं का. 100% तुम्ही आतापर्यंत सगळे पेपर काय करा, मागचे काढून बघा, डाउनलोड करून बघा, नाहीतर ऍपवर मी टाकलेलेच आहेत पेपर, ते तुम्ही बघा. टाकले ऍप बनवले की तू झोपेत आहेस, तू अजून, तू तर काय, मला काय वाटेल तर काही दिवसांनी इब्राहिम म्हणाल सर तुम्ही कोण म्हणून. हा, ठीक आहे. तर मी सगळे क्वेश्चन पेपर टाकतो, तुम्ही त्या क्वेश्चन पेपर मध्ये चेक करायचं की असे प्रॉब्लेम परीक्षेला पडतात म्हणजे पडतातच 100%. अवघड आहे का रे हे? कळालं? करता
मग असे सिमिलर प्रॉब्लेम सांगतो मी, प्रॉब्लेम करणार नाही आता, तुमच्या लक्षात येईल की प्रॉब्लेम काय, उत्तर लगेच कळते, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवाइड बाय 2. ओके चलो, आता काही प्रॉब्लेम दाखवतो मी, फक्त लक्ष द्या, गडबड करू नका. हेच प्रॉब्लेम असे येते 0 to π/2, 0 to π/2, आणि जर समजा इकडे जर 1 डिवायडेड बाय 1 प्लस टॅनचा क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल, तरी हा प्रॉब्लेम सुद्धा कशाचा आहे, प्रॉपर्टीचाच आहे. हा प्रॉब्लेम कशाचा आहे, प्रॉपर्टीचा. कस काय, तर इकडे जर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/2 1 अपॉन 1 प्लस टॅन म्हणजे काय असतं रे, साइन क्यूब ऑफ एक्स डिवायडेड बाय कॉस क्यूब ऑफ एक्स. करेक्ट आहे रॉंग आहे, मग इथे चेक करा रे, 0 टू π/2, हा 1 अपॉन एलसीएम काढता येते का, हा कॉस क्यूब ऑफ एक्स काहीच नाही म्हणजे किती आहे 1, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन, इकडून इकडे मल्टिप्लिकेशन काय रे, कॉस क्यूब ऑफ एक्स प्लस साइन क्यूब ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय बघा 0 टू π/2, हा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर उलटून, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर उलटून न्यूमरेटर मध्ये कॉस क्यूब एक्स प्लस साइन क्यूब एक्स. चेक करा आपल्या फॉर्मॅट मध्ये आलं का, म्हणजे प्रॉब्लेम कसं सोडवायचं कळालं. म्हणजे 1 प्लस टॅन क्यूब आलं, किंवा याच ठिकाणी कधी कधी प्रॉब्लेम असा पण येतो, इकडे लक्ष द्या, इंटिग्रेशन ऑफ 0 टू, किंवा 0 टू नको, π/6 टू π/3. ठीक आहे, तर प्रॉब्लेम काय असेल ते नीट लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, 1 अपॉन 1 प्लस कॉटचा कितवा पॉवर, nth पॉवर विथ रिस्पेक्ट टू एक्स, कॉटचा nth पॉवर आहे. प्रॉब्लेम कसं करायचा, सेम कॉटला काय करायचं, कन्वर्ट करायचं कशामध्ये, हा आय इज इक्वल इंटिग्रेशन π/6 टू π/3 1 अपॉन 1 प्लस कॉट म्हणजे काय रे, कॉस रेस टू n डिवाइड बाय साइन रेस टू n. ठीक आहे, एलसीएम काढता येते, π/6 टू π/3 1 अपॉन एलसीएम काय रे, साइन रेस टू n x, इथे काय रे, साइन n रेस टू x प्लस कॉस ऑफ n रेस टू x विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग डिनॉमिनेटर उलटून न्यूमरेटर मध्ये, हेच प्रॉब्लेम केला होता का, चेक करा आपण आता. साइनचा nth पॉवर विथ रिस्पेक्ट विथ अँगल x आणि साइनचा nth पॉवर x, कॉसचा nth पॉवर x विथ रिस्पेक्ट, हेच प्रॉब्लेम केला होता का आपण. म्हणजे 1 अपॉन 1 प्लस टॅन किंवा 1 अपॉन 1 प्लस कॉट, आणि त्या टॅन आणि कॉटचा पॉवर काही पण असू द्या, कधी कधी स्क्वेअर रूट मध्ये असते काय, इन स्क्वेअर रूट ऑफ कॉट, तर इन स्क्वेअर रूट ऑफ कॉटला कसं लिहिता येते, इन स्क्वेअर रूट ऑफ कॉस डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ साइन. प्रॉब्लेम रूट मध्ये असो काही असो, असं जर दिसलं तर प्रॉब्लेम कसा करायचा, विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टी. ठीक आहे, कळालं का रे ऑनलाईन वाले. चलो, सकाळच्या बॅचला झालेले, संध्याकाळच्या बॅच वाल्यांनी सांगा मला. श्रद्धा कळालं का, प्रिया, नंदिनी, रुट्टू, अस्मिता, मोहिनी, वैष्णवी आहे का, गेली, वैष्णवी गेली का, चलो, हा काय तुमचं, चलो बोलो. हा उद्याचा क्लास ऑनलाईन होईल फक्त, ते बी मॅथचा, शीचा महाशिवरात्री नंतर, सी लँग्वेजचा क्लास महाशिवरात्री नंतर, आणि मॅथमॅटिक्सचा जो क्लास आहे ते उद्या संध्याकाळी ऑनलाईन पद्धतीनं होईल, फक्त ऑनलाईन, ऑफलाईन कोणीही यायचं नाही. ठीक आहे, उद्या हा चॅप्टर कंप्लीट होईल, कारण हेच प्रॉब्लेम आपल्याला थोडेसे रिपीट करायचे, प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे प्रॉब्लेम मी थोडेसे रिपीट करतो प्रॉपर्टीवरचे, आणि प्रॉपर्टीवरचे प्रॉब्लेम झाले की चॅप्टर संपला. मग आता चॅप्टर कोणता राहते, डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, ते डिफरन्शियल इक्वेशन जरा एक 7 दिवस लागतात, 7 दिवस. हा
आणि आणखीन एक गोष्ट, न्यूमरिकल टेक्निक्स तुम्ही संडे टू संडेच करायचं, मी त्याला एक्स्ट्रा वेळ देणार नाही. महाशिवरात्रीला पण क्लास असेल आणि पुढच्या संडेला पण क्लास असेल. मी एवढं का पळापळी करतो त्याचं खरं खरं रिझन सांगतो. रिव्हिजन तर घेणार आहे मी, त्यात काही डाऊट नाही, ठीक आहे. फक्त माझी इच्छा काय सांगतो, तुमच्यातून बी एखादं जर आउट ऑफ आलं तर मला पण चांगलं वाटेल. आतापर्यंत एमडीयू मधून किती आलेत मला माहित नाही, तुमच्यापैकी जर कुणी आलं तर मला आनंद वाटेल, तुम्हाला पण आनंद वाटेल, ठीक आहे. आणि तुमच्यात ॲबिलिटी आहे तर तुम्ही ती यूज करत नाही ही गोष्ट वेगळी. तुमची एनर्जी ना नाही तिथं घालता तुम्ही. तुमच्यात एनर्जी कमी आहे का? नाही, तुमच्यात एनर्जी भरपूर आहे, पण नाही ठिकाणी नाही, जिथं नाही घालायला पाहिजे, डायरेक्शन व्यवस्थित नाही. एक लक्षात ठेवा, तुमच्याच एजचा एखादा व्यक्ती, तुमच्याच एज मधला एखादा व्यक्ती जर JEE सारखी एक्झाम क्रॅक करू शकते तर तुम्ही का करत नाही? तर त्याचं एकच रिझन आहे, त्याने त्या डायरेक्शन मध्ये प्रयत्न केला आणि तुम्ही त्या डायरेक्शन मध्ये प्रयत्न करत नाही, हाच फरक आहे. तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह नाही, ठीक आहे. एक साधी सिंपल गोष्ट आहे बघा, तुमच्याच एज मधला एखादा व्यक्ती जर दुसऱ्या कुठल्याही एक्झाम किंवा ही MSBTची एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क घेत असेल आणि तुम्हाला पडत नाही, त्याचा अर्थ एवढाच आहे की त्यांनी प्रयत्न केलाय आणि तुम्ही प्रयत्न केला नाही. सिलेबस सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत. इवन त्यांना एका दिवसामध्ये 24च तास आहेत, तुमच्याकडे सुद्धा एका दिवसामध्ये 24च तास आहेत. तुमचा सिलेबस सेम आहे, त्यांचा सिलेबस सेम आहे, त्यांचा बोर्ड सेम आहे, तुमचा बोर्ड सेम आहे, सगळ्यांना सेमच आहे ना. तरी पण काही लेकरांना आउट ऑफ मार्क पडतात आणि काही लोकांना पासिंग पुरते मार्क पडतात. हा फरक कशाचा माहिती आहे का? तुम्ही त्या सब्जेक्ट कडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता, तुम्ही त्याला कसा अप्रोच करता, तुम्ही त्याला कसं बघता त्याच्यावर डिपेंड आहे. एखादी वस्तू एखाद्याच्या दृष्टिकोनातून चांगली असते, दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून वाईट असते. आता मी जर विचारलं कोणाला दारू पिणं चांगलं असते का वाईट असते, नाही, साधी सिंपल आहे. ऍज अ मुस्लिम मी माझ्या ह्याच्यामध्ये तर त्याला शिवणं सुद्धा पाप आहे, कळालं? माझ्या दृष्टिकोनातून काय रे, एकदम सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ड्रिंक करणे. एखाद्या दारुड्याला विचारा बरं, सकाळ संध्याकाळ दुपार केव्हाही विचारा, बाबा जन्नत आहे म्हणते. हा, इट्स अ थिंकिंग डिफरंट. आता तुम्ही कुठल्या साईडला बसायचा हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही कुठल्या लोकांसोबत बसायचं, तुम्ही कशी थिंकिंग करायचं ते तुमचा प्रश्न आहे, कळालं का? माझं सांगणं काम आहे तुमचा अप्रोच कसा शांत रे, तुमचा अप्रोच कसा ठेवायचा हे तुम्ही ठरवा. बट प्लीज रिक्वेस्ट, मी काय बोलतो त्याच्यावर थोडंसं फोकस करा, गडबड करत नका जाऊ. कारण एक सांगतो, लाईफ मध्ये प्रत्येकाला